सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकला ढगफुटी टळली असली तरी रात्रभरापासून नाशिक शहरात संततधार सुरूच आहे। प्रशासनाच्या वतीनं आजही मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय। पुराचं मापक मानल्या जाणाऱ्या रामकुंडातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलंय। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक शहरात 30 तासांमध्ये 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गंगापूर धरणातील जलसाठा देखील 46% पोहोचलाय। धरण 60% भरल्यानंतर शनिवारची पाणी कपात टळणार असल्याचं बोललं जात आहे। शहरात 27 झाडे कोसळली असून 2 ठिकाणी भिंती देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। कुंभमेळ्याच्या कामांमुळे रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे। खड्ड्यांमध्ये तसंच शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे। नालेसफाईच्या नावाखाली 3 कोटींची हातसफाई झाल्याचा आरोप करण्यात आलाय। ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रशासनानं इशारा देऊन देखील गोदाकाठी मात्र हुल्लडबाजी दिसून आली। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी पेठ तसंच सुरगाण्यातील प्राथमिक शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरड कोसळल्यानंतर विस्कळीत झालेली कसारा घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 8 धरणांचा पाणीसाठा वाढला असून इगतपुरीत 200, त्र्यंबकेश्वरला 125 तर सुरगाण्यात 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रशासनाच्या वतीनं पर्यटन स्थळं तसंच धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे। पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्यानं प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना घराबाहेर न निघण्याचं आवाहन करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।